बाबा जी, ये आपका नाम और एक गांव का नाम बोलो। महेंद्र सिंग राजपूत, पांड्याघाट खेडी. सुंदर अशी सेवा आहे. तर आपण जेव्हा इथून जातोय तर हे येतंय तहसील महेश्वर आणि खरगोन जिल्ह्यामध्ये येतंय. तर खूप सारी अशी सुंदर अशी सेवा. एक वेळा ह्या किनाऱ्याचा आस्वाद घ्या. आपण बघताय समोरच असा छोटासा नाला वाहतोय. त्या मार्गामध्ये हे गाव लागतं. तर ह्या गावाचा सुद्धा आपण एक वेळा आनंद घ्यावा. त्यांना पण आपली सेवा करण्याचा आनंद द्यावा. तास आलो आम्ही ह्या रस्त्याने. हे खेडीचा रस्ता होता. आता इथे दोन मार्ग लागतात. इथे एक जातो पिपल्या आणि दुसरा जातोय धारेश्वर. तर हा धारेश्वर आणि हा पिपल्या. बाबा ये गाव कौन सा बोले? सेजगाव. से झारा, हे अपना सेजगाव झारा. हे गाव जे दिसतंय सेजगाव झारा. आणि हे बाबाजी समोर इथे सेवा करतायत. तर हे थंडी आहे पण परिक्रमावासियांना असं जाऊ देत नाहीये. चहा बिस्किट दिल्याशिवाय पुढे घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाहीये. तर आपण बघताय इतकी थंडी आहे पण हे लोक सेवा करतायत. हा खेडीचा रस्ता आपण बघताय. आणि हे ग्रामपंचायत कार्यालय आहे भामपुरा. जे इथून जो रस्ता जातोय तो जातोय धारेश्वरला. हा रस्ता जातोय. आणि ह्या ग्रामपंचायतमध्ये सकाळचा बालभोग चहा नाश्त्याची खूप अशी उत्तम सेवा ह्या गावामध्ये होते. आता हे इथून जवळच मैया वाहते. 1000 फुटाच्या अंतरावर जाते. आणि मैयाच्यापासून हे जवळच हे दृश्य खूप सुंदर असं हे दृश्य. दगड फोडून ही छोटी मैया इथून वाहते. नर्मदे हर. हे खूप सुंदर असं खळखळणारं पाणी आपण बघू शकता. तर आपण धारेश्वर मंदिर परिसरात आलोय. तर हे मंदिरामध्ये बजरंगबलीजी आपल्याला दिसत आहेत. धारेश्वर मंदिराचा परिसर आपण बघताय. नर्मदे हर. आपण धारेश्वर इथे पोहोचलोय. मंदिर गाभाऱ्यामध्ये पोहोचलोय. आणि आता भोले बाबाजी पण बघताय. धारेश्वर मंदिरापासून काठावरच ही मैया इथे वाहते. तर हे असं धारेश्वर मंदिराचं परिसर आहे. आज आपण हे धारेश्वर महादेव मंदिराचा थोडा इतिहास आपण जाणून घेऊ. तर हे धार जिल्ह्यामध्ये इथं आणि मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यामध्ये हे मंदिर आहे. राजा धरेश्वर यांच्या नावावर ह्या मंदिराला धारेश्वर असं नाव पडलं आहे. तर आपण इथून मयाचा हा आकार ही धार आहे. ह्या मंदिरावरून थोडी अशी काळी वाहते. तर इथं चंद्र आकाराची मैया वाहते. तर आपलं हा जुना इतिहास असा आहे की कोणी सांगतंय की धारेमध्ये हे मंदिर स्थापित होतं. तर मैया थोडी क्रॉस होऊन गेली आहे. आत्ताच आम्ही ह्या आश्रमावरती दुपारचं भोजन घेतलं आहे. खूप सुंदर अशी सेवा होती. मैयाच्या किनाऱ्यावरती हे हनुमानजीचं मंदिर आहे. आणि समोर बघताय तर मैया एकदम लागून आहे आश्रमात. छान अशी सेवा केली. आणि आम्ही 2 किलोमीटरमध्ये आतमध्ये आलो होतो. आणि 2 किलोमीटर परत वापस जाऊन आम्ही आलो आहे श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर, जे विमलेश्वरच्या बाजूलाच आहे. आपण बघताय तर ह्या मंदिरामध्ये खूप सुंदर असा मोठा घंटा इथे आपण बघताय. आणि हे भोले बाबा इथं विराजमान आहे. खूप सुंदर असे हे आपण बघतायत हे भोले बाबा. आणि हा जो घंटा आहे तर ह्या घंट्याच्या बाऱ्यामध्ये ऐकलं होतं. आज बघितलंही. खूप मोठा असा आपण घंटा हा बघताय. ह्या घंट्याला खूप मोठा इतिहास आहे. वर बघताय तर हा जुना याच्यावर लिपी आहे. इथे येण्याचा योग आला. समोर बघताय तर अशी मैया वाहते. खूप सुंदर असे दृश्य. खूप सुंदर असे दृश्य. खूप सुंदर असे मंदिर. नर्मदे हर. आपण बघताय हा खूप विशाल आणि खूप जुनाट असा घंटा. हे जे मंदिर आहे चंद्रेश्वर महादेव मंदिर, हे खरगोन जिल्ह्यामध्ये येते. आणि विमलेश्वर मंदिराच्या बाजूलाच आहे. तर आपण बघताय ह्या घंट्यावरती. तर आपण आलोय विमलेश्वर महादेव मंदिर. तर समोरच बघताय हे जुन्या प्रकारचा हा दरवाजा. विशाल असं हे मंदिर जे दगडी
खांब आपण बघू शकता. खूप असे सुंदर जुन्या टाईपचे हे खांब. आपण विमलेश्वर मंदिर परिसरामध्ये आलो आहे. हे जे भोले बाबा, खूप सुंदर असं हे मंदिर. तर हे परिक्रमा मार्गामधील पावन असं हे मंदिर आपण बघताय. अशा प्रकारे आज आपण विमलेश्वरचं दर्शन घेऊन पुढील प्रवास हा सुरू करतोय. नर्मदे हर आपण आलोय भीमेश्वर महादेव मंदिर बडवा. तर इथे आपण बघताय हे भीमेश्वर महादेव मंदिर आहे. तर इथं ज्यावेळेस अज्ञातवासात पांडव इथं पण होते, तर इथे सुद्धा त्यांनी तपश्चर्या केली आहे. तर हे महादेव मंदिर भीमेश्वर महादेव मंदिर ह्या नावाने प्रसिद्ध आहे. बडवा शहरामध्ये आहे, मेन सिटीमध्ये हे मंदिर आहे. नर्मदे हर. तर आपण बघताय आम्ही हा आश्रम आहे बडवाचा. हे नागेश मंदिर परिसर आहे. हे बघताय आपण नागेश्वर मंदिर बडवा हा. आपण बघताय नागेश्वर मंदिर बडवा हा. तर हा परिसर आहे श्री नागेश्वर बाबा भोलेनाथ बडवा येथील. तर आपण खाली आलोय. खूप सुंदर असं हे दृश्य. तेव्हा कासव महाराज इथे दिसत आहेत. भोले बाबाजींचं हे मंदिर. तर हे खूप पुरातन असं हे बडवाचं मंदिर आपण बघतायत. तर हे खूप पुराण असं हे मंदिर आहे आपण बघताय. बडवामधील हे प्रसिद्ध असं मंदिर. आणि इथं जवळूनच मया वाहते. ह्या शहराला तिथूनच मया वाहते. पुरातन असं मंदिर आपण बघताय. खूप दगडी बांधकाम याचं आहे. गणेशजी दिसत आहेत. आपण बघू शकता अशा प्रकारे हे नागेश्वर मंदिर. खूप सुंदर असे दृश्य आपण नागेश्वर मंदिर मधलं बघताय. हे मासे. हे असं मंदिर परिसरामध्ये असे विचार उडत आहेत. आणि हे मंदिर स्वयंभू आहे, जमिनीपासून खाली आहे. आपण बघताय पूर्ण दगडी बांधकाम आहे. जुनं बारव टाईप हे बांधकाम. आणि जमिनीपासून एवढं खोलवरती हे मंदिर आहे. आपण बघताय हे वरती असं हे मंदिर. नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. सीताराम सीताराम सीताराम. राम सीता राम सीता राम सीता राम सीता राम.